पुरवणी मागणी चर्चा बाब क्रमांक 149 ऊर्जा विभागावर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा असे म्हणतो, परंतु त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण उपाययोजना करणे फार गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला शेती सिंचनाकरिता मुबलक पाणी उपलब्ध असूनही केवळ पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा नसल्याने व कृषी पंपाला कमी वेळ वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाकरिता अनेक समस्या समोर येतात। अध्यक्ष महोदय, गावठाण फिडरचं लोड शेडिंग बंद करणे गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, गावठाणला लोड शेडिंग असल्याने नागरिकांना अनेक समस्या होत असल्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत, त्यामुळे गावठाण फिडरला लोड शेडिंग बंद करून 24 तास वीज देण्यात यावी। अध्यक्ष महोदय, कृषी पंपाकरिता शेतकऱ्याने कोटेशन भरल्यानंतरही त्या शेतकऱ्याला लवकर वीज जोडणी मिळत नाही। अध्यक्ष महोदय, यामुळे पाणी उपलब्ध असतानाही केवळ विजेअभावी शेतकरी म्हणावी ती पिके घेऊ शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। अध्यक्ष महोदय, कृषी पंपाचे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानंतर किंवा ते जळाल्यानंतर ते ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना तत्काळ मिळत नाहीत। ऑइल नाही, अधिकारी नाही, 4 दिवस थांबा, 8 दिवस थांबा, आणि जर एखादा तो ट्रान्सफॉर्मर जर दिला, तो जर लावला तो जळूनच गेला, तो बंदच असतो। अध्यक्ष महोदय, त्यामुळे हे याच्यात दुरुस्त्या करणं फार आवश्यक आहे। शेतकऱ्याच्या कृषी पंपाला किमान दिवसा 10 तास तरी विद्युत पुरवठा द्यायला हवा, जेणेकरून शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल। अध्यक्ष महोदय, सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरिता मेंटेनन्सची कामे वेळेवर होणे गरजेचे आहे, परंतु ही कामे वेळेवर होत नसल्याने अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो आणि याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो। अध्यक्ष महोदय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय, या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो, माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक समस्या सोडवण्याकरता आपण विशेष प्रयत्न करत। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग पुरवणी मागणी चर्चा बाब क्रमांक 94 पान नंबर 64 वर सार्वजनिक बांधकाम विभाग बोलण्यास मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात असलेल्या महामार्गावर पुलाची उंची व रुंदी कमी आहे, याचा परिणाम म्हणून अतिवृष्टी झाल्यास नदीतील पुराचे पाणी शेतकऱ्याच्या शेतातून वाहते। अध्यक्ष महोदय, त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे, त्यामुळे महामार्गावरील सर्वच पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, सदर पुलाच्या बांधकामांना नाबार्ड योजनेतून मंजूर दिल्यास ही विकास कामे करणे सोयीस्कर होईल। अध्यक्ष महोदय, राज्य रस्त्याची स्थिती अत्यंत बिकट असून बऱ्याच रस्त्याचे डांबरीकरण भाग पूर्णतः उखडून गेलेले आहे, त्यामुळे रस्त्याची सुधारणा करणे आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, पालम तालुका येथे शासकीय विश्रामगृह नसल्यामुळे या ठिकाणी नवीन बांधकाम आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात येणाऱ्या गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील महसूल विभाग अंतर्गत येणारे उपविभाग अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उपविभाग अधिकारी व तहसीलदार निवासस्थान बांधकाम महसूल कर्मचारी व 1, 2, 3 निवासस्थाने बांधकाम इत्यादी इमारतीचे बांधकामी जवळपास 50 ते 60 कोटीचे कामे 50% वर झाले आहेत, पण निधी त्याला देणं फार आवश्यक आहे, तर निधी मिळवून द्यावा। अध्यक्ष महोदय, आवश्यक तितका निधी उपलब्ध नसल्याने हवी तसे कामं जे वेळेवर व्हायची ते होत नाहीत। अध्यक्ष महोदय, इतकंच नव्हे तर उपलब्ध जेणेकरून कॉन्ट्रॅक्टर हे निधी मिळाला तरच कामे चालू ठेवता येतील असे सांगत आहे, तरी विनंती आहे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून कामाची गती मंदावर नाही व विविध वेळेत विकास कामे पूर्ण होतील। अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायची आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत की विविध विकास कामे करण्याकरता निधी उपलब्ध करून द्यावी। अध्यक्ष महोदय, आणि आपण बोलणे संधी दिली त्याबद्दल दादांचं अभिनंदन, आपले अभिनंदन करतो। धन्यवाद। निधी मागून घ्या ना।